पुश केलाय फक्त. इथे आले सिंगलच्या पद्धतीने 10 धाबा फलकावरती. 2 चौकार आले. चौकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर 2 धाबा आल्यानंतर सिंगल आली आहे. 11 धाबा फलकावरती. हा देखील उडवला चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्रक्षक पोहोचतील का? क्षेत्रक्षक पोहोचतायत. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. येस 2च्या मदतीने 12 धावा आता फलकावरती. अतुल आपण पाहतो. ओमकार आहे. ओमकार 11 धावा 12 झाला 12. हा देखील पुढ्यातला चेंडू इथे फसलाय. क्षेत्रक्षक डाऊन असेल आणि पकडली जाती असेल आणि संपवला बॅटर. इथे ओमकारचा खेळ. पहिला विकेट पहिला हादरा टीम आशाने संघाला. पॉवर प्लेच्या षटकात झाली समाप्ती. धावसंख्या चावून बोतली 1 बाद 12 अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. तकदीर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सेन्सिबल पुश करत असताना एक सिंगल मात्र केली आहे कंप्लीट. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कर्णुक आपण पाहतोय. अक्षय मात्र नॉन एंडला अतुल आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती तकदीर आपण पाहतोय. आपलं नशीब आजमावण्यासाठी ही तर मागच्या बॅटरी लिडिंग एज घेतली होती. थोडंसं मात्र चुकले तेव्हा यशस्वी आणि तिथे मात्र चेंडू आलाय निर्धाव. आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते 13 या धावसंख्येवरती. तकदीरला मात्र आपलं नशीब आजमावण्याची संधी भेटली दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि ते नशीब आजमावत असताना तकदीर आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 13 धावसंख्येवरती. हा देखील वेगवान चेंडू. खांद्याचा पुरेपूर वापर मात्र पाहतो आपण तकदीराच्या कडून. रिलीज करत असताना खांद्याचा शोल्डरचा मात्र पुरेपूर वापर करत असताना पाहतोय आपण. अक्षरशः वेग देखील भेटतोय. उंच देखील आहे. त्या उंचीचा फायदा देखील पाहतो आपण. रिलीज करत असताना एक चांगल्या पद्धतीचा चूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तकदीर आपण पाहतोय. आज नशिबाने मात्र आशाने संघ अस्सल पाडा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंज ऑफ पेस. हा मात्र पाहतोय आपण आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी पाहिलं सांगितलं की हा चेंडू पाईट आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होते आहे. सावून मात्र पोहोचेल ते तब्बल 14 आहे धावसंख्येवरती. इथे देखील आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय. फटका आणि त्याच्यावरती माल्टी हिट. अक्षरशः वेट अँड वॉचचं क्रिकेट. इथे चेंडू फेकून दिलाय अक्षयच्या बॅटमधून. हा घणाघाती प्रहार षटकार. हा देखील समोर विषेप मध्ये. इथे क्षेत्रक्षक तैनात आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. अजून एक विकेट आपण पाहू शकाल. अक्षय कर्णुक देखील हा सुदधिपात षटकार मारल्यानंतर टिट फॉर टॅट उत्तर देत असताना पाहतो आपण गोलंदाज तकदीर.
तर राहुलजी शेंड्याकर यांच्याकडून मात्र कॅश प्राईज आलंय. या चेंडूवरती जर तकदीरनं विकेट घेतली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज. बघा जर का आता या चेंडूवरती विकेट आली तर रोख रक्कम 1000चं पारितोषिक आलंय तकदीर यांच्यासाठी. लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय, लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय विवेक आलेत मैदानाच्या आतमध्ये. वेगवान वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता, काहीच संबंध नाही. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20. या धावसंख्येवरती म्हणजे प्रति षटक 10ची सरासरी कायम राखण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाजी करणाऱ्या अस्सलपाडा संघाच्या विरोधामध्ये आशाने संघाला. हा मात्र पाहतोय आपण समोरच्या दिशेमध्ये बिडॉफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय करण यांना आणले. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू पुढ्यामध्ये होता आणि अक्षरशः फेकून दिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. तकदीरच्या मस्तक बरोबर दस्तक देत चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. हे त्याला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. क्षमा 26 धावा धाव फलकावरती. हा देखील आडाबाटीतून प्रहार चढवायचा होता, तुलने थांबवलंय. इथे आला निर्धाव चेंडू 26 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. पहिला चेंडू निर्धाव आला, त्याच्यानंतर डॉट चेंडू आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल एक षटकार आला त्याच्यामध्ये. 26 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. हा देखील लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. इथे मात्र पंच सांगतायत की हा देखील चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय 6 धावसंख्येसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या अंकावरती. अरे की लावडल्या पिल पंचांकडे लावडल्या पिल करत असताना पाहतो आपण. निर्धाव चेंडू सांगता होती यावरच आपण विश्लेषण केलं ना तर पहिला चेंडू निर्धाव आला, त्याच्यानंतर षटकार आला, पुनश्च चेंडू निर्धाव आला, पुनश्च एक षटकार पाहायला मिळाला आणि पुनश्च 5वा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता अंतिम चेंडू 3ऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू आपण पाहतोय. लोबर फुलटा चेंडू आणि ही ते देखील आलाय, ठोकलाय. अतुलने आणखीन एक दर्जेदार षटकार म्हणजे डॉट चेंडू षटकार
डॉट चेंडू षटकार, डॉट चेंडू षटकार असं समीकरण राहिलं या ओव्हरचं. टोटल धावा धाव फलकावरती 38 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये स्लॉक षटक हाणामारीच्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आडव्या बॅटेतून प्रहार चढवायचा होता. बॅटच्या अडीगेज घेतली, यष्टरक्षकाने झेलली कॅरी आणि संपवला बॅट्समन विवेक सहित देखील. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 38 धाव संख्येवरती लागणारा तिसरा हादरा टीम आशाने संघाला. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 39 धावा धाव फलकावरती. येस आपण पाहतोय की ओव्हर क्रमांक 4 मध्ये आले एकनाथ पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे, त्याच्यानंतरचा आलेला निर्धाव चेंडू एक आत्मविश्वास घेऊन आले आहे आणि या आत्मविश्वासाने आता गोलंदाजी देखील करावी लागेल एकनाथ यांना, कारण की 39 धावा धाव फलकावरती लागल्यात. आशाने संघ पाहतोय आपण. ऑन स्ट्राईकला अतुल आपण पाहतोय, हा देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आउटसाइड लेग स्टिक. पंचांनी सांगितलं की हा चेंडू सुपर घोषित करताय स्पर्शा तीर्थ मार्याने. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 40 वरती. आता आत्मविश्वास मनाशी घेऊन मनाशी बाळगून मात्र आता इथे गोलंदाजी करावी लागेल एकनाथ त्यांना, परंतु तशी 40 धावा धाव फलकावरती. 40 झाले ना, 4 वेळा सांगितलं. 40 धावा धाव फलकावरती. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे षटकार आणि या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या धावसंख्येवरती. कोणत्याही फलंदाजाला रिव्ह्यू नसणार आहे आणि फक्त आणि फक्त पंचांसाठी रिव्ह्यू असेल. जर पंचांना डाऊटफुल असेल तर पंच घेतील रिव्ह्यू, अन्यथा कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्या. इथं देखील आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? उलटी झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल झाली ड्रॉप आणि इथे सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 48 या धावसंख्येवरती. 48 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय.
अतुल ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर एकनाथ. हा मात्र समोर चेंडू बुडवलाय चेंडू फेकून दिला. वन मॅन शो अतुल ठाणगे. हाच आपण पाहतोय उंच भरारी घेत असताना टोले बंद फटकेबाजी पाहतो आपण. अतुल घरत पाहतोय आपण. वन साइड हिरो आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. इथे ठोकला षटकार आणि षटकाराच्या मदतीने 54 धाबा फलकावरती पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धाचा पाहायला मिळतो आपल्याला. 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 54 धाबा फलकावरती शेवटचा अंतिम शेवट गोड करणारा कोणती धावसंख्या येऊ शकते हे देखील पाहणं गरजेचं आहे. उलटा चेंडू त्याच्यावरती बैठक शॉट. याच फटक्यासाठी ओळखला जाणारा अतुल घरत याच्याकडून अजून एक धनका पाहायला मिळतो षटकार. आणि या षटकाच्या मदतीने 7 धाव फलकावरती येणारे 24 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज असणारे त्या अस्सलपाडा संघाला विजयासाठी.